हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या अजित अवघडे शिसाळ यांची संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या पिछाडीस शेती आहे। या ठिकाणी त्यांनी काही खोल्या बांधून कामगारांना भाड्याने दिल्यात। या खोल्यांमध्ये मूळचे ओडिसा राज्यातील गवंडी काम करणारे 35 वर्षीय मंगल बिभीषण मांझी यांच्यासह अन्य कामगार बऱ्याच वर्षांपासून भाड्याने राहतात। मंगल याची पत्नी आणि मुलं ओडिसा इथं राहतात। सोमवारी दुपारी 4 वाजता त्यांच्या खोलीमध्ये 25 वर्षीय देवश्री प्रफुल्ल चंदन हा राहण्यासाठी आला होता। तो पूर्वी गंधर्व फाट्याला राहत होता। तिथेही त्यानं वाद केल्यानं त्याला तिथून हाकलून लावलं होतं। सोमवारी रात्री मद्य पिऊन तो जेवत असताना मंगल मांझी आणि देवश्री प्रफुल्ल चंदन यांच्यात वाद सुरू झाला। हा वाद विकोपाला गेल्यानंतर देवश्री हा हातामध्ये चाकू घेऊन मंगल याला मारण्यासाठी धावून गेला। मंगल यानं घराबाहेर पळ काढला, पण त्याचा पाठलाग करत देवश्री यानं त्याच्या पोटात चाकूनं हल्ला केल्यानं तो जमिनीवर कोसळला। आरडाओरडा झाल्यानं तिथं राहणारे अन्य कामगार धावून आले। यावेळी संजय निहाल यानं अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातावरही देवश्री यानं वार केला। जखमी मंगल आणि संजय यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं। चाकूनं केलेला वार खोलवर लागल्यानं उपचार सुरू असताना मंगल याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी देवश्री याला अटक केली आहे।